आपण सगळेच कल्पना करू शकतो की एका बाजूला तुमच्या राज्याच्या सीमांवर म्हणजे अगदी वेशीवर एक बलाढ्य आणि अत्यंत क्रूर शत्रू उभा आहे. हो, आणि युद्धाचे ढग अक्षरशः दाटून आलेत. अगदी बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या स्वतःच्या घरातला किंवा प्रशासनातला म्हणूया सर्वात महत्वाचा दुवा अचानक अंधारात गायब झालाय. बापरे, ही परिस्थिती म्हणजे कोणत्याही नेत्यासाठी एक भयंकर स्वप्नच असू शकतं. हो ना. आणि तुमच्याकडे निर्णय घेण्यासाठी किंवा त्या बेपत्त्या माणसाला शोधण्यासाठी फक्त आणि फक्त पुढचे 12 तास उरलेत. म्हणजे वेळ अगदी हातातून निसटत चाललाय. एक्झॅक्टली. परिस्थिती इतकी नाजूक आहे की तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळू शकते. अशा वेळी तुम्ही काय कराल? हाच तर खरा प्रश्न आहे. तर आज आपण एका अत्यंत थरारक म्हणजे खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगाच्या मुळाशी जाणार आहोत. हो. आपण बाजिंद या पुस्तकातील जे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे त्यातील पृष्ठ क्रमांक 82 वरील एका छोट्याशा पण अत्यंत गूढ प्रसंगाचे आज विश्लेषण करणार आहोत. आणि आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश केवळ एक कथा सांगणे हा नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. या चर्चेतून आपल्याला हे समजून घ्यायचंय की संकटाच्या काळात मानवी मन कसं काम करतं, सत्तेचा विरोधाभास नक्की काय असतो आणि एका रात्रीत इतिहासाची पाने कशी बदलू शकतात याचं समाजशास्त्र आणि मानसशास्त्र आपल्याला उलगडायचंय. अगदी. आणि तुम्ही मगाशी जो सत्तेचा विरोधाभास हा शब्द वापरलात ना, तो मला खूप महत्वाचा वाटतो. हो, कारण कसं आहे ना, जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सहसा फक्त सनावळ्या, मोठे तह आणि युद्धात कोणी कोणाला हरवलं एवढंच दिसतं. बरोबर, आकडेवारी आणि तारखा. हो ना. पण त्या युद्धांच्या मागे, त्या प्रत्येक तहाच्या मागे माणसांची जी प्रचंड राजकीय आणि भावनिक घालमेल असते ती अनेकदा दुर्लक्षित राहते. आपण ती वाचतच नाही. खरंच, आपण फक्त वरवरचा इतिहास पाहतो. अगदी. आणि आज आपण ज्या मजकुराचं विश्लेषण करणार आहोत तो प्रसंग म्हणजे अॅनाटॉमी ऑफ अ क्रायसिस, म्हणजे संकटाच्या रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे संकट कसं उभं राहतं आणि ते कसं हाताळलं जातं. एक्झॅक्टली. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढताना नेत्यांची कसोटी कशी लागते ते यातून अतिशय स्पष्टपणे आपल्याला जाणवतं. तर मग या संकटाच्या मुळापासूनच सुरुवात करूया. आपण जर पुस्तकातील या प्रसंगाची सुरुवात पाहिली तर ती मुळात एका भयानक, अस्वस्थ करणाऱ्या वातावरणाने होते. हो, तो निसर्गाचा जो संदर्भ तिथे दिलाय तो खूप महत्वाचा आहे. हो ना. म्हणजे बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, अंगाला झोंबणारा थंड वारा सुटलाय, काही लोक जंगलातल्या डोंगर कपाऱ्यांतून चालत आले आहेत आणि सूर्य अस्ताला गेलाय, अंधार पडायला सुरुवात झालीय. अत्यंत गडग आणि सस्पेन्सफुल वातावरण तिथे तयार होतं. अगदी एखाद्या थ्रिलर सिनेमासारखं. आणि इथे सावित्री नावाची एक महत्वाची स्त्री पात्र थेट विचारते की खंडोजी दिवसभर तुमच्यासोबत होता? आणि त्यावर समोरून जे उत्तर येतं ते जास्त धक्कादायक आहे. हो, समोरून उत्तर येतं की मी आणि माझ्या यशवंत माचीची सारी फौज त्याला शोधत आहोत. मला इथे एक गोष्ट भयंकर खटकतीये. कोणती? म्हणजे एखादा सामान्य सैनिक जर हरवला असता तर ठीक होतं, त्याचे साथीदार त्याला शोधायला गेले असते. पण यशवंत माचीची सारी फौज एका माणसाला शोधत आहे. हो, हे नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे. जर खंडोजी इतकाच महत्वाचा होता तर तो असा अचानक हवेत विरघळल्यासारखा कसा गायब होऊ शकतो? म्हणजे तो शत्रूला जाऊन तर मिळाला नसेल ना? हा अत्यंत महत्वाचा आणि लॉजिकल प्रश्न आहे. एखादा महत्वाचा अधिकारी अशावेळी गायब होणे यामागे सहसा 2 शक्यता असू शकतात. कोणत्या? एक तर त्याला शत्रूने पळवलंय, किंवा जसं तुम्ही म्हणालात तसं तो फितूर झालाय, तो स्वतःहून पळून गेलाय. बापरे. आणि जर तो फितूर झाला असेल तर राज्याचं काय होणार? हाच तर धोका आहे. पण इथे आपण तत्कालीन भौगोलिक आणि प्रशासकीय रचना थोडी समजून घेतली पाहिजे. यशवंत माची हे नावच सूचित करतं की हे एक अत्यंत मोक्याचं ठिकाण आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं. बरोबर. अगदी. अशा किल्ल्यांवरून किंवा माचीवरून एखादी व्यक्ती सहजासहजी पळून जाऊच शकत नाही. कारण तिथे पहारा असेलच. हो ना. तिथली तटबंदी आणि पहारेकऱ्यांची व्यवस्था अत्यंत कडक असते. तरीही सारी फौज त्याला शोधत आहे याचा अर्थ खंडोजी हा केवळ एक सामान्य व्यक्ती नाहीये. मग तो कोण असू शकतो? तो या संपूर्ण यंत्रणेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. कदाचित त्याच्याकडे अशी काही गुप्त माहिती आहे, किंवा तो असा एखादा राजकीय दुवा आहे ज्याच्या असण्या नसण्यावर चक्क यशवंत माचीचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे तो हरवणं हे केवळ कुणीतरी वाट चुकण्यासारखं नाहीये. अजिबात नाही.
हे एखाद्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची चावी हरवण्यासारखं आहे. ती चावी शत्रूच्या हातात लागली तर सगळंच संपलं. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की खंडोजी हा नुसता माणूस नसून तो एक स्ट्रॅटेजिक ॲसेट आहे. अगदी बरोबर. तो एक मोहरा आहे. पण जरा थांबा, इथे मला एक दुसराच विरोधाभास जाणवतोय. एकीकडे हाहाकार उडालेला असताना, यशवंत माचीची फौज जंगलात वणवण भटकत असताना, पुस्तकात आपल्याला एकदम विरुद्ध दृश्य पाहायला मिळतं. हो, तो जो पुढचा प्रसंग आहे ना. हो, लेखकाने आपल्याला थेट महाराज येसाजीरावांच्या कक्षात नेले. सखाराम आणि त्याचे काही साथीदार, जे अगदी साधे गावकरी आहेत, ते आपली गाराणी घेऊन थेट येसाजीरावांसमोर उभे राहतात. आणि येसाजीराव कसे बसलेत तिथे? तेच, येसाजीराव हे एका पुराण पुरुषाप्रमाणे एका उंच आसनावर बसले आहेत आणि त्यांच्यासोबत 2-3 वीर महत्वाच्या लष्करी चर्चेत व्यस्त आहेत. म्हणजे तिथे एक अत्यंत गंभीर लष्करी बैठक सुरू आहे. हो ना. पण जेव्हा हे साधे गावकरी तिथे पोहोचतात, तेव्हा ते वीर काहीही न बोलता थेट उठतात, मुजरा करतात आणि निघून जातात. मला हे खरंच फार आश्चर्यकारक वाटलं. कशामुळे आश्चर्य वाटलं तुम्हाला? म्हणजे राज्यावर एवढं मोठं संकट आलेलं असताना लष्करी अधिकाऱ्यांची बैठक सोडून एका साध्या गावकऱ्यांचे प्रश्न ऐकणं, हे त्या काळातील प्रशासनात कसं काय शक्य होतं? हा खूप छान प्रश्न आहे. आणि याचं उत्तर ना शिवाजी महाराजांच्या काळातील राजधर्माच्या मूळ संकल्पनेत दडलंय. राजधर्म? हो. म्हणजे प्रजेची काळजी घेणं? हो. आजच्या काळात आपल्याला वाटू शकतं की युद्ध किंवा लष्करी हालचाली या सर्वात महत्त्वाच्या असतात, आणि त्या असतातही. पण त्या काळात विशेषतः रयतेच्या राज्यामध्ये सत्तेचा मुख्य स्रोत हा सामान्य माणसाचा विश्वास हाच होता. म्हणजे लोकांचा पाठिंबा नसेल तर काहीच शक्य नाही. एक्झॅक्टली. जर प्रजेचाच राजावर विश्वास नसेल तर कोणतीही फौज युद्ध जिंकू शकत नाही. जेव्हा ते वीर मुजरा करून उठून जातात ना. हो, ते का जातात? अरेच्या, हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. पण वास्तवात येसाजीरावांसारखा एवढा मोठा नेता खरोखरच एका साध्या गावकऱ्याच्या प्रश्नाकडे एवढ्या बारकाईने लक्ष देत असेल. वास्तवाचा प्रसंग आहे. वाचताना आपल्याला ते स्पष्ट दिसतं. हो, कारण ते सखारामला अत्यंत साधेपणाने आणि आदराने म्हणतात, या बसा. आणि ते पुढे काय म्हणतात ते खूप महत्वाचं आहे. हो, ते पुढे असं म्हणतात की कालच मला आमच्या साऊनी म्हणजे सावित्रीने तुमची व्यथा सांगितली, तुमची अडचण मोठी आहे, पण राजे शिवाजी भोसले यात लक्ष घालतील आणि हा त्रास कायमचा मिटेल. इथे तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? कोणती? इथे येसाजीराव केवळ त्या गावकऱ्यांना दिलासा देत नाहीत, तर ते थेट सर्वोच्च सत्तेचा म्हणजेच शिवाजी महाराजांचा संदर्भ देऊन त्यांना आश्वस्त करतात. बरोबर. ते असं नाही म्हणत की मी हे सोडवेन. हो ना. आणि ह्या संवादातील जे मेकॅनिझम आहे ना, ते समजून घेणं खूप रंजक आहे. येसाजीराव स्वतः एका मोठ्या अधिकारावर आहेत, तरीही ते शिवाजी महाराज लक्ष घालतील असे म्हणतात. यातून 2 गोष्टी साध्य होतात. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे त्या साध्या गावकऱ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास दुणावतो की आपला प्रश्न थेट सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. आणि दुसरं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण कसं काम करत होतं ते इथे स्पष्ट दिसतं. म्हणजे कोणीही एकटा हुकुमशाह नाहीये तिथे. अगदी. येसाजीराव हे एकटे सत्ताधीश असल्यासारखे वागत नाहीत. ते एका मोठ्या रयतेप्रती उत्तरदायी असलेल्या साखळीचा एक भाग आहेत. आणि यानंतरचं त्यांचं वाक्य तर मानवी मानसिकतेवर एक मोठं भाष्य आहे. ते पावसाचं वाक्य ना? हो. ते गावकऱ्यांना म्हणतात, इतक्या मुसळधार पावसात जीव मुठीत धरून तुम्ही गावासाठी बाहेर पडलात. समाजाची सेवा करणारे लोक हल्ली बघायला मिळत नाहीत. हो, हे वाक्य मलाही खूप विचार करायला लावणारं वाटलं. म्हणजे बघा ना, येसाजीराव स्वतः इतक्या मोठ्या तणावाखाली आहेत. त्यांच्या यशवंत माचीची फौज खंडोजीला शोधतीये. आतून ते पूर्णपणे हादरलेले आहेत. हो ना. पण तरीही ते त्या गावकऱ्यांच्या कष्टाची नोंद घेतात. पण इथे मला ना एका गोष्टीचा मोठा विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? एकीकडे हा माणूस म्हणजे येसाजीराव एका वाक्यात त्या गावकऱ्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. तो त्यांना पूर्ण सुरक्षा आणि न्यायाची हमी देतो. म्हणजे एका देवदूतासारखा. अगदी. पण दुसरीकडे, आणि इथेच या प्रसंगाला एक अत्यंत काळजाचा ठोका चुकवणारी कलाटणी मिळते, जेव्हा गावकऱ्यांचा विषय संपतो आणि सावित्रीशी बोलताना पुन्हा खंडोजीचा विषय निघतो, तेव्हा सगळं चित्रच बदलून जातं. हो.
संपूर्ण कक्षातलं वातावरण एका क्षणात गोठून जातं. बरोबर. आणि इथेच खऱ्या अर्थाने सत्तेचा विरोधाभास उघड होतो. म्हणजे नेमकं काय होतं त्यांच्या मानसिकतेत? बघा, ज्याच्या एका शब्दावर गावकऱ्यांचं संकट दूर होऊ शकतं, तोच नेता स्वतःच्या घरातील किंवा जवळच्या संकटासमोर अत्यंत हतबल झालेला आपल्याला दिसतो. खंडोजी हे नाव उच्चारताच सावित्री आणि येसाजीराव या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. खरंच, हा प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो. जो माणूस आत्तापर्यंत एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे खंबीर आणि निर्भय वाटत होता, तो अचानक एका असहाय्य पित्याचा किंवा एका हतबल राज्यकर्त्याच्या भूमिकेत कोसळतो. आणि ते जे वाक्य बोलतात ना, ते तर एखादा भयानक थरारपटासारखं आहे. हो, ते काळजाला भिडणारं वाक्य. डोळ्यांतले पाणी आवरत ते सावित्रीला म्हणतात, साऊ, वेळ फार नाही गा आता. फक्त उद्याची रात्र. काय करायचे असेल ते आजच करा. परवाचा सूर्योदय आणि शिर्के साम्राज्य. आणि तिथेच ते थांबतात. हो, हे बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून येतो आणि ते उठून पाठमोरे होतात. हे वाक्य इथेच अर्धवट राहतं. आता मला सांगा, हे शिर्के साम्राज्य म्हणजे नक्की काय संकट आहे? तो एक खूप मोठा धोका आहे. नुसतं नाव ऐकून येसाजीरावांसारखा खंबीर नेता असा पाठमोरा का होतो? इथे मला थोडं स्पष्टीकरण हवंय तुमच्याकडून. नक्कीच. केवळ वेळेची मर्यादा आहे म्हणून ते रडत नक्कीच नसतील. यामागे काही राजकीय समीकरण असू शकतं. या अर्धवट वाक्यातील परवाचा सूर्योदय आणि शिर्के साम्राज्य या दोन शब्दांमध्ये संपूर्ण राज्याचं भविष्यपणाला लागलेलं आहे. म्हणजे एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे? हो, त्या काळातील राजकीय अस्थिरता आणि कूटनीती जर आपण पाहिली तर अनेकदा तह किंवा करार हे काही विशिष्ट अटींवर आणि मुदतीवर अवलंबून असायचे. म्हणजे डेडलाईन्स असायच्या. अगदी. शिर्के साम्राज्य हे कदाचित एक असं बलाढ्य शत्रुराष्ट्र किंवा दट असावा ज्यांनी येसाजीरावांना किंवा यशवंत माचीला एक स्पष्ट अल्टिमेटम दिलेला आहे. म्हणजे एक अंतिम इशारा. हो, जर परवाच्या सूर्योदयापर्यंत त्यांची अट मान्य झाली नाही तर ते थेट आक्रमण करतील. आणि या संपूर्ण राजकीय खेळात खंडोजी हा तो मुख्य मोहरा आहे जो आता हरवला आहे. बापरे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की खंडोजी हा नुसता हरवलेला नाही आहे, तर शिर्के साम्राज्याला थांबवण्यासाठी जे काही हवंय, मग तो एखादा गुप्त करार असो, लष्करी तडजोड असो किंवा कदाचित स्वतः खंडोजीच असो, ते सर्वस्व खंडोजीवर अवलंबून आहे. अगदी तंतोतंत. तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. राजकारणात अनेकदा एखादी व्यक्ती ही राज्याची जमानत किंवा एक अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणून काम करत असते. आणि तोच पुरावा आता गायब झालाय? हो, जर खंडोजी उद्या रात्रीपर्यंत सापडला नाही तर परवाच्या सूर्योदयाला शिर्के साम्राज्याला आक्रमण करण्यासाठी एक अधिकृत कारण, ज्याला आपण कॅसस बेली म्हणतो, ते मिळेल. म्हणजे ते फक्त एका कारणाची वाट पाहत आहेत? एक्झॅक्टली. हे एखाद्या मोठ्या धरणाला पडलेल्या छोट्या तड्यासारखा आहे. तो तडा तसा पाहिला तर लहान वाटतो, पण तो धरण फोडू शकतो? अगदी. तो रात्रभरात संपूर्ण धरण फोडून हजारो लोकांचा बळी घेऊ शकतो. येसाजीरावांचे अश्रू हे केवळ एका जवळच्या व्यक्तीला गमावण्याच्या भीतीचे नाहीत. मग ते कशाचे अश्रू आहेत? परवाच्या सूर्योदयाला यशवंत माचीवर जो रक्ताचा सडा पडणार आहे, त्याच्या कल्पनेने आलेली ती हतबलता आहे. त्यांना माहीत आहे की त्यांच्याकडे वेळ नाही, आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ते स्वतः या क्षणी काहीही करू शकत नाहीत. बापरे, हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा आलाय. म्हणजे एकीकडे गावकऱ्यांसाठी तो सर्वोच्च सत्ताधीश आहे, पण शिर्के साम्राज्यासमोर तो पूर्णपणे वेळ आणि परिस्थितीचा गुलाम झाला आहे. हाच तो सत्तेचा विरोधाभास. हा विरोधाभास खरंच खूप अस्वस्थ करणारा आहे. पण इथेच मला या कथानकातला सर्वात आवडलेला भाग येतो. सावित्रीचा प्रवेश. हो, सावित्रीचा प्रवेश आणि तिचा खंबीरपणा. जेव्हा ती पाहते की आपले वडील, ज्यांना ती आबा म्हणते, हे आतून पूर्णपणे कोलमडले आहेत, तेव्हा ती तिथे रडत बसत नाही. ती तिथे खचून जात नाही. अजिबात नाही. ती स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अत्यंत निर्धाराने म्हणते, आबा, काळजी करू नका. मी तुमचीच लेक आहे. उद्या खंडोजीला घेऊनच मी इकडे येते. सावित्रीची ही जी कृती आहे ना, ती म्हणजे नेतृत्वाच्या स्थित्यंतराचं किंवा ट्रान्झिशन ऑफ लीडरशिपचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेतृत्व जाणं. हो, संकटाच्या वेळी जेव्हा जुनं नेतृत्व भावनिकरित्या कोलमडतं, तेव्हा नव्या नेतृत्वाला अत्यंत वेगाने ती पोकळी भरावी लागते. आणि सावित्रीने नेमकी तीच पोकळी भरून काढली. अगदी. सावित्रीकडे त्यावेळी कोसळून जाण्याची अनेक कारणं होती. हो ना, शिर्के साम्राज्याची भीती आहे, खंडोजी सापडत नाहीये. आणि सगळ्यात मोठं म्हणजे समोर स्वतःचे वडील इतके हतबल झाले आहेत. पण ती केवळ एक भावनिक मुलगी म्हणून तिथे वागत नाही, ती एका अत्यंत कुशल प्रशासकासारखी वागते. पण
मला यात सर्वात विशेष काय वाटतं माहितीये? काय? ती फक्त आबांना धीर देऊन थांबवत नाही. ती सखाराम आणि इतर गावकऱ्यांना घेऊन दुसऱ्या छावणीत जाते आणि चक्क नोकर चाकरांना बोलावून त्यांच्या भोजनाची आणि राहण्याची अत्यंत चोख व्यवस्था करते. हे वाचून बरेच जण आश्चर्यचकित होतात. सकाळी आक्रमण होणार आहे, तुमचा अत्यंत जवळचा माणूस बेपत्ता आहे, तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आहे आणि तुम्ही आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय करत बसलाय. वरवर पाहता हे विचित्र वाटतं. हे कसं शक्य आहे? यामागे काही विशेष रणनीती आहे का, की ती फक्त एक औपचारिकता पार पाडतीये? हाच तर या संपूर्ण प्रसंगाचा गाभा आहे. आणि यातूनच सावित्रीचे खरे प्रशासकीय कौशल्य, ज्याला आपण स्टेट क्राफ्ट म्हणतो, ते समोर येते. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ग्रेस अंडर प्रेशर या संकल्पनेत आहे. ग्रेस अंडर प्रेशर म्हणजे संकटात शांत राहणं? हो, विचार करा, जर सावित्री तिथे रडत बसली असती किंवा तिने सखाराम आणि गावकऱ्यांना घाईघाईने हाकलून दिलं असतं, तर काय झालं असतं? हां, तर त्या गावकऱ्यांमध्ये नक्कीच घबराट पसरली असती. त्यांना वाटलं असतं की राज्यावर काहीतरी मोठं संकट आलंय. अगदी अचूक. आणि त्या काळात बातम्या वाऱ्यासारख्या पसरायच्या. जर यशवंतमाचे नेतेच घाबरलेले दिसले तर सामान्य प्रजेमध्ये अफवा आणि दहशत पसरायला वेळ लागला नसता. आणि मग लोक सैरावैरा धावू लागले असते. हो ना, राज्यांतर्गत बंडाळी किंवा अराजकता माजण्याची ती पहिली पायरी असते. सावित्रीने हे अत्यंत हुशारीने टाळले. म्हणजे तिने डॅमेज कंट्रोल केलं. एक्झॅक्टली. ती अतिथींचा पाहुणचार करत आहे याचा अर्थ ती केवळ आपली अतिथी देवो भव ही संस्कृती जपत नाहीये, तर ती अप्रत्यक्षपणे या गावकऱ्यांना आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला एक अत्यंत भक्कम संदेश देत आहे की काळजी करू नका, सगळं ठीक आहे. हो, राज्याची घडी पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे, हा तो संदेश आहे. स्वतःच्या काळजात चाललेली उलथापालथ चेहऱ्यावर अजिबात न दाखवता राज्याचे कामकाज अत्यंत सामान्यपणे सुरू ठेवणे, हे एका सर्वोच्च दर्जाच्या प्रशासकाचे लक्षण आहे. खरंच हे खूपच भारी आहे. ही सावित्रीची भूमिका आहे. हा दृष्टिकोन खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे ती फक्त जेवणाची सोय करत नाहीये, तर ती राज्याची पब्लिक रिलेशन आणि अंतर्गत सुरक्षा सांभाळत आहे. अगदी बरोबर. या एका छोट्याशा पानात, म्हणजे फक्त एका पानावर, लेखकाने किती वेगवेगळ्या स्तरांवर मानवी स्वभाव आणि राजकारण गुंफले आहे हे पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटतं. आणि म्हणूनच आपण जेव्हा असा ऐतिहासिक किंवा साहित्यिक मजकूर वाचतो ना, तेव्हा शब्दांच्या पलीकडे जाणं खूप गरजेचे असते. बिटवीन द लाईन्स वाचणं. हो, या एका प्रसंगात आपण काय काय पाहिलं? निसर्गाचा रौद्र अवतार, सामान्य माणसांचा व्यवस्थेवरील विश्वास, राजकीय कट कारस्थानांची टांगती तलवार, आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले मानवी नातेसंबंध. हो, येसाजीरावांसारखे दिग्गज नेतेही जेव्हा हतबल होतात, तेव्हा सावित्रीसारख्या तरुण खंबीर स्त्रिया राज्याचा डोलारा कसा सांभाळतात याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे. म्हणजे हा फक्त एका कुटुंबाचा संघर्ष नाहीये. अजिबात नाही. हे एका मोठ्या साम्राज्याच्या अस्तित्वाच्या लढाईचं एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं रूप आहे. मला वाटतं आजच्या या विश्लेषणातून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. आपण अनेकदा पाहतो की इतिहास हा केवळ जिंकलेल्या आणि हरलेल्यांची यादी असतो. हो, फक्त राजांची नावं आणि तारखा. पण त्या यादीच्या मागे कितीतरी अज्ञात संघर्ष दडलेले असतात. हे विश्लेषण आपल्याला सत्तेच्या मर्यादा आणि मानवी धैर्याची अथांगता एकाच वेळी दाखवून देते. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. वेळेचं भानच राहिलं नाही. हो ना, पण मला खात्री आहे की आजची ही चर्चा ऐकल्यानंतर इतिहासाच्या पानांवर लिहिलेला प्रत्येक शब्दाकडे पाहण्याचा आपल्या सर्वांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. नक्कीच बदलेल. आणि जाता जाता मला या संदर्भात एक खूप महत्त्वाचा विचार मांडायचा आहे, जो कदाचित आपल्याला बराच काळ अस्वस्थ करत राहील. सांगा ना, कोणता विचार? आपण नेहमी शिवाजी महाराज, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या मोठ्या योद्ध्यांच्या शौर्यकथा वाचतो. हो, त्यांचा आपल्याला अभिमान आहेच. पण या नोंदींच्या पाठीमागे असे कितीतरी खंडोजी असतील जे आपल्या राज्यासाठी एका महत्त्वाच्या करारासाठी अंधारात कायमचे बेपत्ता झाले असतील. बापरे, हा विचार खरंच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना, ज्यांचा शोध कदाचित कधीच लागला नसेल आणि ज्यांची साधी नोंदही इतिहासाने घेतली नसेल. आणि अशा किती सावित्री असतील ज्यांनी स्वतःच्या घराण्यावर, राज्यावर कोसळलेले डोंगर एवढे मोठे संकट समोर दिसत असतानाही अत्यंत कसोटीच्या क्षणी स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवून दुसऱ्याच्या भोजनाची आणि दुसऱ्याच्या न्यायाची व्यवस्था केली असेल. हा विचार आपल्याला नक्कीच अंतर्मुख करणारा आहे.
इतिहासाची खरी किंमत या अशा अज्ञात पात्रांनी स्वतःच्या रक्ताने आणि अश्रूंनी चुकवलेली असते. अगदी खरंय. आणि सर्वात मोठा प्रश्न जो मला वाटतं की आता आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला असेल, तो म्हणजे पुढचं काय झालं. हो, त्या भयानक काळोख्या रात्रीत, त्या मुसळधार पावसात खंडोजी खरोखरच सापडला असेल का? सावित्रीने त्याला शोधून आणण्याचे दिलेले वचन पूर्ण केले असेल का? आणि परवाच्या त्या भयानक सूर्योदयाला? हो, त्या सूर्योदयाला शिर्के साम्राज्यासोबत नेमके काय घडले असेल? यशवंतमाची वाचली असेल की इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी गाडली गेली असेल? हे प्रश्न खरंच खूप अस्वस्थ करणारे आहेत. हो ना, पण या प्रश्नांची उत्तरे थेट इथे देण्यापेक्षा आपण ती शोधण्याची जबाबदारी आता आपल्या श्रोत्यांच्या उत्सुकतेवर सोपवूया. अगदी योग्य. त्यांनी स्वतः यावर विचार करावा. कारण कधीकधी सर्वात मोठा धडा हा उत्तरात नसून त्या प्रश्नातच दडलेला असतो, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं या विषयावर बोलताना. श्रोत्यांनो, अशाच रंजक आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या विषयांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवीन गोष्टींचा शोध घेत रहा आणि महत्त्वाचे म्हणजे विचार करत रहा.